कुणाला मूल होत नसेल किंवा कोणाचं लग्न होत नसेल तर त्यांनी माझ्या दरबारात या, मी तुमच्या सर्व समस्या सोडवतो, अशा पद्धतीने बुवाबाजी आणि बंदुगिरी करणाऱ्या 20 वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। कोणाला मूल होत नाही, कोणाचं लग्न होत नाही तर आमच्या दरबारात या, आम्ही त्या समस्या सोडवू, कारण माझ्या अंगात आई यल्लमा देवीचा वास आहे, अशा पद्धतीने बंदुगिरी करणाऱ्या 20 वर्षाच्या तरुणाला आज सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली। त्याच्यावर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील तुंग या गावामध्ये गेल्या 3 वर्षांपासून उमेश कोळी हा तरुण बुवाबाजी करत होता। ही माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अनोळखी माणसांना दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक तिथे गेले आणि हा प्रकार त्यांनी पोलिसांच्या मदतीने उघडकीला आणला। उमेश कोळी याला 3 वर्षापाठीमागे यल्लमा देवीने दृष्टांत दिला असे तो म्हणतो आणि यल्लमा देवी अंगात येते असे तो सांगतो। त्याला साथ होती ती मामा हा जोगत्याची आणि तुंगमध्ये असा दरबार भरवला जात होता आणि लोकांकडून पैसे उकळण्याचं काम हे मामा भाचे करत होते। माणसाच्या जीवनात कोणत्याही समस्या असल्या तर त्या आम्ही सोडवू अशी वल्गना ते करत होते। उदाहरणार्थ लग्न न होणं, मुलं न होणं अशा समस्या ते सोडवत होते। त्यांच्यावरती आज बंधुबाबाला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्यावर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगली जिल्ह्यातील तुंग या गावामध्ये यल्लमा देवीच्या नावाखाली दरबार होऊन गेली 3 वर्ष लोकांना फसवून बुवाबाजी करणाऱ्या सोमेश कोळी उर्फ उमेश कोळी या एक तरुण असलेल्या कोळ्या वयाच्या बुवावर सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। सोमेश कोळी हा असा दावा करतो की मला यल्लमा देवी ही प्राप्त झालेली आहे, ती माझ्या अंगात संचारते आणि मी जेव्हा तरुण होतो तेव्हा जेव्हा मी वयात आलो तेव्हा मला पाळी सुरू झाली आणि यल्लमाने दृष्टांत दिला आणि म्हणून मी इथे या ठिकाणी जोगत्याचं काम सुरू केलं। त्यापुढे त्यांनी हेही कबूल केलेलं आहे की त्याचा मामा असलेला जोगता त्यांनी मार्गदर्शन करून असा दरबार भरवायला आणि लोकांना फसवण्याला उद्युक्त केलेला आहे। सांगली अनिसकडे जेव्हा निनावी अर्ज आला तुंग या सोमेश कोळीचा, तेव्हा आम्ही पाहणी करण्यासाठी हे सगळं कितपत खरं आहे हे बघण्यासाठी तिथं गेलो होतो। तेव्हा मी सांगितलं की माझं लग्न ठरत नाही, आलेले स्थळ जे असतात ते काही कारणास्तव मोडतंय आणि होत नाही, तर याला काय केलं पाहिजे, तर तुमच्या घरची अडचण आहे, कोणीतरी तुमच्यावर करणी करते आणि देवाचाही अधिकार आहे तुमच्यावर, तर तुम्हाला 2000 रुपये खर्च आहे, तो करा, कुणाला तरी घरच्यांना मोठ्यानं घेऊन या आणि माझ्यात दैवी शक्ती आहे, माझ्या अंगात यल्लमा येते आणि तुम्ही जर असंच येत राहिला तर तुमची समस्या मी दूर करतो असं सांगितलं। जर त्याच्यात दैवी शक्ती असती तर माझी 9 वर्षाची मुलगी आहे, माझं लग्न ऑलरेडी झालेलं आहे, हे जर त्याला त्याच्या देवानं सांगितलं असतं तर तो आज वाचला असता। तर अशी कोणतीही दैवी शक्ती नसून ही लोकांची फक्त फसवणूक आहे।